पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी संदर्भात बघा 26 तासांच्या वाहतूक कोंडीनंतर आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। खंडाळा घाटात आडोशी बोगदा इथं गॅस टँकर उलटल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती। एक्सप्रेसवेवर 25 ते 30 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्यामुळे चालकांसह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता। अखेर एक्सप्रेसवेवरून वाहतूक धीम्या गतीने आता सुरू करण्यात आली आहे। आपण पाहतोय गेले 26 तास मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी झालेली होती आणि आता तब्बल 26 तासानंतर या वाहतूक कोंडीतून अनेकांची सुटका होते। धीम्या गतीने वाहनं सुरू करण्यात आली आहेत। दरम्यान पुणे वाहतूक विभागाच्या पोलिसांकडून ट्रॅफिक ॲडव्हायझरी जारी करण्यात आली आहे। किवळे इथून एक्सप्रेसवेवरील वाहतूक जुन्या पुणे मुंबई हायवेने वळवण्यात आली आहे। गॅसचा टँकर काढण्याचे काम प्रगतीपथावर असून पुढील काही तासातच वाहतूक पूर्वपदावर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। पुणे वाहतूक पोलिसांनी काय सूचना दिलेल्या आहेत पाहूयात। किवळे इथून वाहतूक जुन्या पुणे मुंबई हायवेने वळवली आहे। आवश्यकता असेल तरच पुणे मुंबई प्रवास करावा। महामार्गावरील गर्दीचं प्रमाण पाहून प्रवासाचं नियोजन करावं। गॅसचा टँकर काढण्याचं काम प्रगतीपथावर आहे। पुढील काही तासात वाहतूक पूर्वपदावर येईल। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या टँकर अपघाताची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतली आहे। मुख्यमंत्र्यांनी या अपघाताप्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत। MSRDCला या घटनेची सखोल चौकशी करून शिफारसींसह सविस्तर अहवाल सादर करा असे निर्देश दिल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे।